महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। आज आपण 98 व्हिडिओ पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही समाज सुधारक बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 1857चा उठाव आपण पाहिला। 1857चा उठाव का झाला, कुठे कुठे झाला, का करावा लागला, हे प्रश्न आपण पाहिले। या 1857च्या उठावामध्ये काही इसवी सन लक्षात ठेवावे लागतात। 29 मार्च 1857 मंगल पांडे याने इंग्रज अंमलदारावर गोळी झाडली। 8 एप्रिल 1857 मंगल पांडेला ब्रिटिश सरकारने फाशी दिले। 31 मे 1857 उठावाची नियोजित तारीख। 10 मे 1857 उठावाला प्रत्यक्ष सुरुवात झाली। या उठावाचं नेतृत्व कोणी कोठे केलं हेही लक्षात ठेवलं पाहिजे। दिल्ली उठावाचं नेतृत्व शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जफर यानं केलेलं आहे। लखनौच्या उठावाचं नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केलेलं आहे। बिहार उठावाचं नेतृत्व कुंवर सिंह यांनी केलेलं आहे। झाशी उठावाचं नेतृत्व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी केलेलं आहे। कानपूर उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केलेलं आहे। मित्रांनो, इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। इसवी सन 1602 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। हे महत्त्वाचे प्रश्न आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे। इंग्रजांच्या दरबारामध्ये इंग्रजांचा सर थॉमस रो हा वकील जहांगीर बादशाहच्या दरबारात कामाला होता। व्यापाराच्या सवलती मिळाव्यात हा त्या पाठीमागचा दृष्टिकोन होता। मित्रांनो, तात्या टोपे यांना ब्रिटिश सरकारने विश्वासघाताने पकडून फाशी दिले। 1857च्या उठावामध्ये महत्त्वाचे प्रश्न आहेत। सर ह्यू रोज, जनरल कॅम्पबेल, नील, कर्नल नील हे इंग्रज सेनानी होते। आता आपण पाहणार आहोत काही प्रश्न आणि समाज सुधारक। बारकाईने लक्ष द्या, कानावरून जाणं गरजेचं आहे। मित्रांनो, भारताचा पूर्व किनारा चेन्नई मद्रास, भारताचा पूर्व किनारा चेन्नई मद्रास या ठिकाणी इंग्रजांचे सत्ता केंद्र होते। 22 जानेवारी 1760 वांदिवतच्या लढाईमध्ये फ्रेंचांचा पूर्ण पराभव इंग्रजांनी केलेला आहे। त्याला वांदिवतची लढाई म्हणतात। 22 जानेवारी 1760 ला 23 जून 1757 सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये प्लासीची लढाई झाली। 23 जून 1757 रॉबर्ट क्लाइव्हच्या काळामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला। 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट पास करण्यात आला। रेग्युलेटिंग ऍक्ट कशासाठी पास केला? गव्हर्नरच्या जागेवर गव्हर्नर जनरल
नेमणूक करण्यासाठी 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट पास केला. 1784 मध्ये पिट्स इंडिया ऍक्ट कंपनी सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची नियुक्ती करण्यात आली. 1793 मध्ये बंगालमध्ये कायमधारा पद्धती लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये सुरू झाली. कायमधारा पद्धती कोणाच्या काळामध्ये सुरू झाली? लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये. लक्षात असू द्या. तैनाती फौज कोणी निर्माण केली? लॉर्ड वेलस्लीने. 1822 मध्ये बंगालमध्ये कुळ कायदा कोणाच्या काळामध्ये सुरू झाला? वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये सुरू झाला. दत्तक वारस नामंजूर ही धारणा कोणाची होती? लॉर्ड डलहौसी. 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा पास झाला. कुणाच्या काळामध्ये? लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये. मित्रांनो, महत्वाचे वाक्य, महत्वाचे प्रश्न तुमच्या कानावरून जाणं गरजेचं आहे. आता आपण पाहणार आहोत राजाराम मोहन राय. समाज सुधारकांचं काम पाहतोय. समाज सुधारक महत्वाचे आहेत. त्यांचा एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असतेच. राजाराम मोहन राय यांना बंगाली समाज सुधारक म्हणतात. आधुनिक भारताचा जनक कोणाला म्हणतात? तर राजाराम मोहन राय. बंगाली समाज सुधारक कोणाला म्हणतात? राजाराम मोहन राय. आणि नव्या युगाचे चैतन्य कोणाला म्हणतात? तर राजाराम मोहन राय. मित्रांनो, वेद उपनिषदांचे बंगाली भाषेमध्ये रूपांतर करून लोकांना खऱ्या धर्माचे दर्शन होण्यासाठी त्यांनी पुस्तिका छापल्या आणि लोकांना घरोघरी वाटल्या. वेद आणि उपनिषद म्हणजे खरा धर्म तुम्हाला कळला पाहिजे, समजला पाहिजे, म्हणून घराघरामध्ये त्यांनी पुस्तिका वाटलेल्या आहेत. 1828 मध्ये मूर्तीपूजेवर विश्वास न ठेवणारा, प्रेम, बंधुत्व, भूतदया आणि मानवतावाद यांची शिकवण देणाऱ्या ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली. मूर्तीपूजेवर बहिष्कार. वयाच्या 13व्या वर्षी राजाराम मोहन रायने घर सोडलं आणि घर सोडताना त्यांनी प्रतिज्ञा केली, आयुष्यामध्ये मी प्रथम काय करेन? तर प्रथम मूर्तीपूजेवर बहिष्कार टाकणार. मित्रांनो, 1828 मध्ये मूर्तीपूजेवर विश्वास न ठेवणारा, प्रेम, बंधुत्व, भूतदया व मानवतावाद यांची शिकवण देणारा ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली 1828 मध्ये. पाश्चात्य शिक्षणाचा आग्रह. पाश्चात्य शिक्षणाचा आग्रह राजाराम मोहन राय यांनी धरला. कशासाठी? मुठभर आलेल्या इंग्रजांनी भारतामध्ये स्वतःचा उद्धार करून घेतला, स्वतःचा फायदा करून घेतला. याला कारण विज्ञान. आणि विज्ञान जर तुम्हाला शिकायचं असेल तर इंग्रजी भाषा शिकली पाहिजे. इंग्रजी भाषेशिवाय विज्ञानाचा तुम्हाला परिचय होणार नाही. आणि म्हणून पाश्चात्य शिक्षणाचा आग्रह धरणारे राजाराम मोहन राय. सती जाणे म्हणजे खून करणे. पूर्वी सतीची चाल होती. नवरा मेला की तिच्या चितेमध्ये स्त्रीला जाळलं जात होतं. समाजामध्ये अशा अनिष्ट चालीरीती होत्या. मित्रांनो, त्या काळामध्ये समाज माणसाला जगू देत नव्हता. काय गुन्हा केला त्या स्त्रीनं? नवरा मरणं कोणाच्या हातात आहे का? कुणाला कोणाचा मृत्यू कधी होणार कल्पना आहे का? आणि त्या नवऱ्याच्या चितेमध्ये स्त्रीला जाळलं जात होत. राजाराम मोहन राय म्हणायचे, राजाराम मोहन राय म्हणायचे की त्या स्त्रीला जाळताय म्हणजे त्या स्त्रीचा खून करताय. मित्रांनो,
सतीची चाल बंद करणारा खरा माणूस राजाराम मोहन राय. 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये हा कायदा पास झाला. पण खरा प्रयत्न कुणी केला तर तो राजाराम मोहन राय. मित्रांनो, समाजामध्ये असे समाज सुधारक होते म्हणूनच आपण आज समाजामध्ये सुखी आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवा. मित्रांनो, आपण विचार केला देशाच्या स्वातंत्र्याबरोबर समाजाचं कार्य चालू असलं पाहिजे. सामाजिक कार्य महत्वाचं आहे. आजकालच्या काळामध्ये तर संस्कार महत्वाचे आहे, पैसा नाही. पण आज आपण बघतोय माणसं पैशाच्या मागे लागले, संस्काराच्या मागे नाही. पिढी घडली पाहिजे, पिढी सुधारली पाहिजे. समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा बंद झाल्या पाहिजेत. याकडे लोकांचं लक्ष नाही. सध्या लोक पैशाच्या पाठीमागे धावत आहेत. मित्रांनो, 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये सतीबंदीचा कायदा करून आज स्त्रीवर होत असलेला अन्याय, अत्याचार, जुलूम बंद करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं राजाराम मोहन राय. स्त्रियांना वारसा हक्क मिळवून दिला. अचानक नवरा जर मेला तर स्त्रीने जगायचं कसं? नवऱ्याच्या नावावरची प्रॉपर्टी स्त्रीला मिळाली पाहिजे. आणि आज समाजामध्ये तो कायदा आहे. नवऱ्यानंतर घरची संपूर्ण प्रॉपर्टी बायकोच्या नावावर होते. स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणारा राजाराम मोहन राय. आणि म्हणून आज स्त्रिया सुखी आहेत. रॉय यांचा जन्म 22 मे 1772 पश्चिम बंगालमध्ये झाला. 22 मे 1772 पश्चिम बंगालमध्ये राजाराम मोहन राय यांचा जन्म झाला. 1828 मध्ये कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. 1815 मध्ये कलकत्त्यामध्ये आत्मीय सभेची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली. हा प्रश्न विचारला जातो, आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन राय. 1815 मध्ये. 20 ऑगस्ट 1828 ब्राह्मण समाजाची स्थापना केली. 1828 मध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना केली. 1821 मध्ये संवाद कौमुदी पाक्षिक सुरू केले. संवाद कौमुदी हे पाक्षिक त्यांनी सुरू केले. संवाद कौमुदी हाही प्रश्न परीक्षेला विचारला जातो. 27 सप्टेंबर 1833 मध्ये राजाराम मोहन राय यांचं निधन इंग्लंडमध्ये झालं. असा हा महान समाज सुधारक 27 सप्टेंबर 1833 मध्ये इंग्लंडमध्ये त्यांचं निधन झालं. महत्वाचा प्रश्न विचारला जातो, इंग्लंडला जाणारा भारतीय पहिला माणूस म्हणजे राजाराम मोहन राय. आणि दुर्दैवानं त्याच माणसाचं निधन मात्र इंग्लंडमध्ये झालं हे विसरून चालणार नाही. मित्रांनो, राजाराम मोहन रायांचं कार्य तुम्ही पाहिलं. पूर्वीचे समाज सुधारक एकच काम करत नव्हते, अनेक कामं करत होती. हे आपण पाहिलं. आता आपण पाहणार आहोत, आता आपण पाहिलं ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली 20 ऑगस्ट 1828 ला. आता प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मुंबईमध्ये करण्यात आली. प्रार्थना समाजाचे संस्थापक डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. तत्व होतं प्रार्थना समाजाचं, तत्व होतं मूर्तिपूजा थोतांड आहे. मूर्तिपूजा हा ड्रामा आहे. मूर्तिपूजा थोतांड आहे. हे तत्व प्रणाली प्रार्थना समाजाची होती. प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रमाची स्थापना करण्यात आली. प्रश्न विचारलाय, पंढरपूर येथे अनाथ बालकाची स्थापना
आश्रमाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजानं केलेली आहे. प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक रा गो भांडारकर. प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक रा गो भांडारकर आणि प्रार्थना समाजाचे प्रचारक वी रा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे. मित्रांनो, प्रार्थना समाजावर जर एखादा प्रश्न आला तर तो जरा लक्षात ठेवण्यासारखा आहे. पुन्हा एकदा बघा, 1867 मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना झाली. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी संस्था स्थापन केलेली आहे. मूर्तीपूजा थोतांड आहे हे त्यांचं तत्व प्रणाली आहे. आणि पंढरपूर या ठिकाणी अनाथ बालकाश्रमाची स्थापना केलेली आहे. याचे वैचारिक संस्थापक रा गो भांडारकर आणि प्रचारक आहेत वी रा शिंदे. मित्रांनो, आता स्वामी दयानंद सरस्वती, आर्य समाज, आपल्याला या तिन्ही समाजापैकी एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज आणि आर्य समाज. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती, प्रार्थना समाजाचे संस्थापक डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजाराम मोहन राय. मित्रांनो, स्वामी दयानंद सरस्वती 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. सत्यार्थ प्रकाश हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. सत्यार्थ प्रकाश म्हटलं की स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाचा संदेश काय होता? आर्य समाजाचा संदेश होता, वेदाकडे परत चला. तुम्हाला खरा धर्म जर माहिती पाहिजे असेल तर वेदाकडे परत चला. आर्य समाजाचा संदेश, वेदाकडे परत चला. आर्य समाजाचा नारा काय होता? आर्य समाजाचा नारा होता, भारत भारतीयांसाठी. भारत भारतीयांसाठी आर्य समाजाचा नारा. स्वामी दयानंद सरस्वती यांनी लाहोर या ठिकाणी इंडियन अकॅडमी सुरू केलेली होती. इंडियन अकॅडमी लाहोर या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी अकॅडमी सुरू केलेली होती. मित्रांनो, स्वामी दयानंद सरस्वती, आर्य समाज. आता स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी फार मोठं महत्वाचं काम केलेलं आहे. 11 सप्टेंबर 1893 मध्ये अमेरिकेमध्ये शिकागो या ठिकाणी भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं महत्व जगाला पटवून दिलेलं आहे. जगामध्ये हिंदू धर्म महान आहे आणि या हिंदू धर्माचं महत्व अमेरिकेच्या शिकागो या ठिकाणी भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं महत्व पटवून दिलं. मित्रांनो, जागतिक परिषद शिकागो या ठिकाणी भरलेली होती. वेगवेगळ्या धर्माचे विद्वान त्या ठिकाणी आलेले होते. स्वामी विवेकानंदांची पर्सनॅलिटी तुम्हाला माहितीच आहे. स्वामी विवेकानंद भरलेल्या जागतिक सभेमध्ये हिंदू धर्माचं महत्व पटवून देण्यासाठी उभे राहिले. स्टेजवर गेले. भाषणाला सुरुवात करतानाच, हिंदू धर्माचं महत्व पटवून देताना, सुरू करतानाच, माझ्या भारतीय बंधू भगिनीनो हा शब्द ऐकल्याबरोबर सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. याला हिंदू धर्म म्हणतात. नम्रता, स्वाभिमान हा हिंदू धर्म, हा जगाला पटवून देण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे. 11 सप्टेंबर 1893 मध्ये अमेरिकेमध्ये शिकागो या ठिकाणी भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं महत्व जगाला पटवून देणारे स्वामी विवेकानंद. महत्वाचा पुढचा त्यांचा एक प्रश्न विचारला जातो, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये स्वामी विवेकानंदांनी केलेली आहे. 1897 स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. विवेकानंदांचा संदेश,
स्वामी विवेकानंदांचा संदेश, उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य झाल्याशिवाय थांबू नका. बघा मित्रांनो, त्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी आपल्याला संदेश दिलेला आहे, उठा, झोपू नका, जागे व्हा आणि आपलं कार्य साध्य झाल्याशिवाय थांबू नका. तुम्ही सुद्धा लक्षात घ्या. आज आपण पोलीस भरतीचा फॉर्म भरून मोकळे झालेलो आहोत. शासनाचं काम करून घेतलेलं आहे. आता तुमच्याकडे तयारी करण्याचं काम आहे. रात्रीचा दिवस केला पाहिजे, मेहनत केली पाहिजे, 4-4 प्रश्न कानावरून गेले पाहिजेत. जो भाग समजला नसेल ते पाहिला पाहिजे. बारीक सारीक प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे. कोणत्याही विषयाला कमी न लेखता आपण अभ्यास केला पाहिजे. मित्रांनो, स्वावलंबी जर बनायचं असेल तर मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही. कठीण परिश्रमास पर्याय नाही. मेहनत करा, कष्ट करा आणि स्वावलंबी बना. मित्रांनो, आपले छोटे छोटे व्हिडिओ ऐकत चला. आमची अपेक्षा एकच आहे, हातामध्ये जे काम घेतलेलं आहे ते 100% यशस्वी झालं पाहिजे. यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे व्हिडिओ वरचे वर पाठवण्यात येतील. एकदा तरी कानावरून घाला, सबस्क्राईब करत चला. जरी तुम्हाला 9-10 हजार प्रश्नांचा PDF आपल्याकडे आहे, तो पाहिजे असेल तरी मला फोन करा. माझ्या व्हिडिओच्या खाली माझा फोन नंबर आहे. आमचं एकच म्हणणं आहे, प्रयत्न करा, जिद्दीने उभे राहा आणि यशस्वी होण्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न चालू ठेवा. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.